Question number 33. 33. Gadgil and Singer are equal partner. म्हणजे दोन पार्टनर आहेत. एक गाडगिल सिंगर, गाडगिल सिंगर इक्वल पार्टनर. इक्वल म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल 1:1. बॅलन्स शीट दिले त्यांनी. लायबिलिटी साइडला क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड, राउंड अबाउट रिझर्व्ह फंड, कॅपिटल अकाउंट, गाडगिल सिंकर. ऑन युअर असेट साइड, डेटर्स लेस RDD, राउंड अबाउट RDD, स्टॉक, फर्निचर, मोटर कार, कॅश. द असेट रिअलाइज ॲज अंडर. असेट रिअलाइज झाल्यात. हे असेट रिअलाइज झालेत म्हणजे काय? असेट विकून पैसे आले. डेटा, स्टॉक, गुडविल. आता जर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर असेट साइडला गुडविल नाहीये, पण गुडविल रिअलाइज झालंय. मला एका मुलाने व्हॉट्सअपला प्रश्न विचारलेला, असेट गुडविल आपल्या बॅलन्स शीट मध्ये नाहीये पण ती रिअलाइज झाले. हो, इट हॅपन्स समटाइम्स की गुडविल कधी कधी बॅलन्स शीट मध्ये जस्ट नसतं पण ते रिअलाइज झाले. कारण गुडविल म्हणजे तुमच्या बिझनेसचं मार्केटमध्ये असलेलं नाव. Motor car was taken over by Singer at 20% below the book value and furniture by Gadgil at book value. म्हणजे सिंकर मोटर कार घेऊन गेला आणि गाडगिल फर्निचर घेऊन गेला. क्रेडिटर were paid at a rebate at ₹500. अंडरलाइन द वर्ड rebate. rebate म्हणजे डिस्काउंट. The expenses of realization amounted to ₹2,000. Pass the necessary journal entry in the books of the firm. journal entry आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. या प्रॉब्लेम मध्ये आपण फक्त लेक्चरच बघणार आहोत. ठीक आहे. Let's start the problem first. Step number 1, transfer respective balance to respective ledger account. I hope so की तुम्हाला आता ह्या स्टेप्स कळल्या असेल. अराउंड 25 प्लस प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. सो ॲटलिस्ट तुम्हाला आता स्टेप्स बाहेर झाल्या पाहिजे. स्टेप नंबर 1, जेवढे लेजर अकाउंट आपण ओपन केलेत त्या लेजर अकाउंटचा बॅलन्स त्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करायचे. सो लेट्स स्टार्ट. पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 46,000, 30,000. Cashback account, to balance brought down 1,000. Step number 1 is over. Step number 2, reserve fund काही दिसतोय का? हो दिसतोय. किती reserve fund? 6,000 आहे. Distribute by reserve fund. प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे. 6,000 दोघांमध्ये इक्वल 3,000. स्टेप नंबर 3, ट्रान्सफर ऑल असेट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. बॅलन्स शीट मध्ये असेट जेवढे आहेत त्या सगळ्या उचलायच्या आणि रिअलायझेशनच्या डेबिटला नेऊन ठेवायच्या. फक्त एक असेट सोडली तर कॅश. सो रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट, $22,500. RDD आहे. RDD क्रेडिटला लिहून ठेवायचे. बाय RDD 2,500. स्टॉक, फर्निचर, मोटर कार. स्टॉक 45,000, फर्निचर 10,000,
मोटर कार 15,000 टोटल 5 आणि 5 10 आणि 2 12 4 2 6 7 8 9 92,500. Step number 4, transfer all liability to realization account credit side by sundry liability, sundry creditor 5,000, bank overdraft 4,000, balance sheet empty. Now step number 5, do as per adjustment. Adjustment number 1, asset realized as under debtor, stock and goodwill. 3 asset realized झाल्यात. asset realized ची एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पहिला इफेक्ट कॅशच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला. पण आपण हॅबिट्स लावायची आहे. पहिला इफेक्ट रिअलायझेशनला. रिअलायझेशनला पुढे शॉर्टकट असेट पुढे डेबिटला, विकल्यावर क्रेडिटला. बाय कॅश बॅक. डेटर्स 18,000, स्टॉक 40,000 and goodwill 5,000. आठवी 5 13. सो पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश बॅक. दुसरा इफेक्ट कॅश बॅकच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. स्टेप नंबर एडजस्टमेंट नंबर 1 इज ओव्हर. मोटर कार वॉज टेकन ओव्हर बाय सिंकर. मोटर कार घेऊन गेलाय कोण? सिंकर. किती रुपयाला घेऊन गेलाय? ॲट 20% बिलो द बुक व्हॅल्यू. म्हणजे जी बुक व्हॅल्यू आहे ना त्याच्या 20% कमी. सो मोटर कार किती आहे? 15,000. 20% बिलो म्हणजे ही बुक व्हॅल्यू आहे, याच्यापेक्षा 20% कमी. मग याच्यातून 20% लेस करा. 15,000वर 20%, 15,000वर 10% 1,500, 20% 3,000. 15 मधून 3 गेले 12. किती रुपयाला घेऊन गेला? 12,000. कितने का मोटर वैल्यू, कितने मोटर कार कितने में लेके गया? 15,000 का मोटर कार था, 12,000 में लेके गया. डिसॉल्युशनच्या प्रॉब्लेम मध्ये आपली असेट किती रुपयाची होती हे महत्वाचं नाहीये, किती रुपयाला घेऊन गेला हे महत्वाचं. किती रुपयाला घेऊन गेला? 12,000, 12,000. सो इफेक्ट किती रुपयांचा द्यायचा आहे? 12,000. असेट डेबिटला आहे, घेऊन गेल्यावर क्रेडिटला. बाय कोण घेऊन गेलाय? सिंकर. सो बाय सिंकर कॅपिटल अकाउंट ब्रॅकेट मध्ये मोटर कार 12,000. पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सिंकर कॅपिटल. दुसरा इफेक्ट सिंकर कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट.
ओके. ऍडजस्टमेंट संपलेली नाहीये, अजून बाकी आहे. अँड फर्निचर घेऊन गेलाय गाडगिल ॲट म्हणजे च्या किमतीला, ॲट बुक व्हॅल्यू म्हणजे आहे त्याच किमतीला. फर्निचर असं डेबिटला घेऊन गेल्यावर क्रेडिटला बाय गाडगिल कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये फर्निचर. सो पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय गाडगिल कॅपिटल, दुसरा इफेक्ट गाडगिलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 10,000. कळले दोन इफेक्ट. नाउ क्रेडिटर वेर पेड ॲट अ रिबेट ॲट ₹500. रिबेट म्हणजे डिस्काउंट, ₹500 डिस्काउंटला क्रेडिटर पेड केले. तो क्रेडिटर पेडची एंट्री. लायबिलिटी क्रेडिटला पेड केल्यावर डेबिटला पेड केली, आपल्याकडनं कॅश गेली टू कॅश बॅक ब्रॅकेटमध्ये क्रेडिटर 4,500. पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅशबॅक, दुसरा इफेक्ट कॅशबॅकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट, कॅशबॅकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 4,500. एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन 2,000. डिसॉल्यूशन एक्सपेन्सेस एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशबॅक. सो रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅशबॅक अकाउंट ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 2,000. सो पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅशबॅक, दुसरा इफेक्ट कॅशबॅकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 2,000. झाला, ऍडजस्टमेंट संपल्या. नाउ क्लोज. बिफोर क्लोजिंग चेक वेदर ऑल लायबिलिटीज आर पेड और नॉट. नाउ चेक हियर. क्रेडिटर पेड केले, बँक ओव्हरड्राफ्ट नाही पेड केले, आणि त्यांनी पण सांगितलेलं नाही आहे की बँक ओव्हरड्राफ्ट पेड करा. मग काय करणार? पेड करणार, बिकॉज लायबिलिटी मस्ट बी पेड. लायबिलिटी क्रेडिटला आहे, पेड केल्यावर डेबिटला टू कॅशबॅक बँक ओव्हरड्राफ्ट 4,000. ओके. पहिला इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅशबॅक, दुसरा इफेक्ट कॅशबॅकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 4,000. नाउ क्लोज करताना सिंगल डबल 005 9 2 11 3 14 2 16 6 7 8 0 0 5 5 10 4 2 7 2 8 12 13.
टोटल करायचे 4 2 6 2 8 4 12 1 13 4 1 9 1 10. Debit is higher. वन लॅक 3,96,500 वजा करायचे 0 0 10 तून 5 गेले 5 12 तून 6 गेले 6 6,500 बाय रिअलायझेशन लॉस सिंकर आणि गाडगिल रेशो 1:1 आहे इक्वल याच्या अर्धे 3,250 3,250. आता लॉस आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला याच्या क्रेडिटला याच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 3,250 3,250. नाउ क्लोज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. खूप सोपं आहे 15,250 33,000 मधून 15,250 गेले 0 10 तून 5 गेले 5 9 मधून 2 गेले 7 12 ते 5 गेले 7 2 मधून 1 गेले 1. दिस इज हायर क्रेडिट साइड इज हायर. दहा तून 9 मधून 2 गेले 7 8 मधून 3 गेले 5 3 मधून 1 गेला 2 25,750. हा डिफरन्स ऍडजस्ट करणार आपण कॅशबॅक अकाउंटला याच्या डेबिटला याच्या क्रेडिटला बाय गाडगिल कॅपिटल अकाउंट 25,750. बाय सिंकर कॅपिटल अकाउंट 17,750 64,000. इथे 35,750. चार 2 8 10 10 15 22 24 3 2 5 1 6. Problem is over.